हिवाळ्यामध्ये अंडी खाणे हे शरीराला अतिशय पोषक असतं, कारण थंडीमध्ये आपल्या शरीरातील तापमान कमी झालेलं असतं आणि आपल्याला प्रोटीन्स त्याचबरोबर पोषण तत्वाची सुद्धा आवश्यकता असते। तर थंडीमध्ये आपण अंडी खाण्याचा बरेच जण आपल्याला सल्ला देतात। तर आज आपण हीच अंडी थोडीशी झणझणीत चमचमीत बनवून खाणार आहोत। रोज आपण सकाळी बॉईल करून अंडी जर खात असाल तर अशा प्रकारे नक्की बनवून बघा, अगदी सगळे आवडीने खातील। चला तर मग झटपट आपण रेसिपी बघून घेऊया। मी प्रमिला, तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे प्रमिलास किचन मराठीमध्ये। तर आजची रेसिपी ही अगदी सोपी आणि अगदी चविष्ट आहे। तर 4 अंडी आहेत आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर अर्धा टोमॅटो आहे। सगळ्यात आधी आपण अंडी जी आहेत ती कट करून घ्यायची आहेत। तर तुम्ही हवं त्या आकारामध्ये अंडी कट करून घेऊ शकता। यामधला येलो पोर्शन जो आहे तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे आणि व्हाईट पोर्शन हा वेगळा करून घ्यायचा आहे। येलो पोर्शन सॉफ्ट असल्यामुळे तो लवकर मिक्स होतो, त्यामुळे थोडासा उशिरा टाकायचा। तर इथे एक एक करून मी सगळी अंडी जी आहेत ती कट करून घेतलेली आहेत आणि इथे एक कढईसुद्धा गरम करून घेतलेली आहे। 1 चमचा भरून एवढं तेल घातलेलं आहे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची। हे चांगलं तेलामध्ये आपण फ्राय करून घ्यायचं। त्याचबरोबर हाफ फ्राय झालं की यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीर घातल्याने चव अगदी छान लागते। तर इथे हाफ टेबलस्पून एवढी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर 1 टेबलस्पून एवढं लाल तिखट, धनिया पावडर आहे ही सुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायची आहे। हे सगळं घातल्यानंतर तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपण आता ॲड करणार आहोत कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाला हा चटपटीत चव देतो, त्यामुळे तो घालणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मसाला जळू नये म्हणून आपण यामध्ये 2 टेबलस्पून एवढं पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे। पाणी घातल्यानंतर मसाला चांगला शिजू द्यायचा, म्हणजे त्यावर एक तरीसुद्धा येते। तर इथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि मिक्स करून ते चांगलं शिजून घ्यायचं। तर आता तुम्ही बघू शकता चांगली यावर तरी आलेली आहे। आता इथे आपण जी अंडी कापून घेतलेली होती त्यामधला व्हाईट पोर्शन टाकून घ्यायचा आणि येलो पोर्शन हा तसाच ठेवायचा। येलो पोर्शन व्हाईट पोर्शनसोबत घातल्याने एक स्मेल येते। तर आधी काय करायचं की व्हाईट पोर्शन जे आहे ते चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। सगळीकडे मसाल्यामध्ये अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे सगळं चांगलं मिक्स झालं की मग आपण यामध्ये येलो पोर्शनसुद्धा ॲड करून घ्यायचा। येलो पोर्शन ॲड केल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। जर तुम्ही डाएटवर असाल किंवा तुम्हाला जर येलो पोर्शन आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल, परंतु मुलांसाठी अगदी गरजेचं असतं, त्यामुळे मुलं खात असतील तर नक्की टाका। तर यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि आपला जो अंडा मसाला आहे तो रेडी झालेला आहे खाण्यासाठी। तुम्ही याला ब्रेकफास्टमध्ये किंवा मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता। तर आपला असा झणझणीत अंडा मसाला रेडी आहे खाण्यासाठी। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपीज बघायला तुम्हाला मिळतील।